तो व्यक्ती हळू जरी बोलला तर ते महाराजांचा पोशाख वगैरे म्हणजे जे राज दरबाराच्या मागे हा सगळा राजवाडा आहे आणि इथे आपल्याला खलबतखाना बघायला मिळतो, जिथे गुप्त माहिती जे बाहेर जी नाही बाहेरून फिरून आल्यानंतर ज्या माहिती मिळायच्या गुप्त वगैरे त्या सगळ्या इथं डिस्कस करायचे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत। आणि हा बाकीचा परिसर राजवाड्याचा। हीच ती जागा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले प्राण टाकले। 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म विदेशी त्यानंतर 6 जून 1674 महाराजांचा हा जन्म आणि 3 एप्रिल 1680 महाराज ज्यावेळेला दक्षिण दिग्विजय करून आले महाराजांचा हे झाला राज्याभिषेक झाला, त्यानंतर आऊसाहेबांचं निधन झालं। आऊसाहेबांच्या निधनानंतर पूर्णपणे जबाबदारी महाराजांच्या म्हणजे जेवढं काय विचारायचं असेल काही गोष्टी अशा होत्या की त्या महाराजांनी म्हणजे आऊसाहेबांच्या थ्रू करून गेले, पण ज्यावेळेला आऊसाहेबांचं निधन झालं त्यावेळेला पूर्णपणे लोड महाराजांच्या वाटत। महाराज आपण आता घरचं जर काम असतात आपण किती टेन्शन घेतो, तर पूर्ण स्वराज्याची जबाबदारी आपल्याला तर ते महाराजांनी म्हणजे जास्त विचारसरणी किंवा हे त्यानंतर दक्षिण दिग्विजय झालं, त्यानंतर उत्तर दिग्विजय याची आपली तयारी चालली होती। त्यात आमदार महाराजांच्या म्हणजे असा काही आजार झाला म्हणजे त्या आजारातनं बाहेर पडता आलं, म्हणजे हाडाचा आजार झाला असं म्हटलं जातं। त्यानंतर असं पण म्हटलं की महाराजांचा विषप्रयोग पण झाला, ज्या सोयरा मातृश्री म्हटलं गेले खरं आहे की नाही का त्यांनी विषप्रयोग केला महाराजांच्या। त्यावेळेला महाराज म्हणजे गड्डीचं 2 तुकडं करायचे ह्याच्यात होते, त्यावेळेला महाराजांच्या विषप्रयोग झाला असं येतात। त्याच संभाजी महाराजांची पन्हाळ्यावर येऊन केली, त्यावेळेला महाराजांचं निधन झालं त्यावेळेला संभाजी महाराजांचे शेवटचा आखरी पण येऊ दिली त्या लोकांनी काय बोलण्यात आलं एवढा येत। ही आंघोळ करण्याची जागा त्या काळची। होन इथे तयार केलं जायचं। होन आपलं सोन्यात असायचं पूर्णपणे। 3 होन शिवराई आणि असं 3 हे पाडले जायचे, नाणे आपले पाडले जायचे महाराजांच्या काळात। टाकसाळ म्हणजे काय, नाणे पाडण्याची जागा, बाहेर कारकून असायचा का। हा जो समोर दिसतोय तो विजयस्तंभ आहे। ज्यावेळी विजय प्राप्तीनंतर या गडावर त्याचं हे झेंडा आपला फडकला जायचा आणि आऊसाहेब जे खाली राहायचे कारण त्यांना गडावर राहत नसायचे, त्या खाली राहायचे, त्यावेळी त्यांची एक टायमिंग होती। छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब रोज त्या छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचे, तर इथे येऊन ते एका टायमिंगवर ठराविक टायमिंगवर ते दर्शन घ्यायचे कायम। तर ही ती जागा आहे। हा पालखी दरवाजा। खाली जाऊ खाली आणि 2 वाटा देत त्यावेळेला बाहेरला कोण म्हणजे 2 कामगार वगैरे वर्गाचा त्यावेळेला त्याला जायसाठी तिकडली वाट आहे। त्याला अष्टप्रधानाचा कोण असेल अष्टप्रधान कार्यालय तिकडनं जायचं, तिकडनं वाट होती, तिथं जायला ह्या वाटेनं फक्त महाराज आणि राणी होता कोण असेल बाकी पोलीस राणी बाकी पण इथं मेना पण इथे मेना दरवाजा पलीकडे मेना दरवाजा म्हणजे काय ज्यावेळेला राण्या संध्याकाळच्या म्हणजे सूर्यास्त पाहण्यासाठी पाहायला हवामानी करण्यासाठी बाहेर येवायची त्यावेळेला ती मेना दरवाजा तो पलीकडे तो पाहिजे। हा गंगासागर तलाव आणि त्याच्याच बाजूला हा विजयस्तंभ। ज्या दिवशी महाराज कोणत्या गडावर विजय प्राप्त करायचे तर हा त्यावेळी 7 मजली होता, तर याच्यावर आपला ध्वज फडकायला जायचा, भगवा ध्वज।
आता आपण राजवाडा वगैरे बघितला आहे, राज दरबार पण बघितला, बाकीच्या गोष्टी ज्या वास्तू तिथे आसपास होत्या त्या आता आपण बघितलेत. तर आता आपल्याला दुसऱ्या दरवाजाला जायचं, वाघ दरवाजा. तर अशा प्रकारे काहीतरी जंगल मार्ग असं झाडे असल्यासारखे गर्द झाडे, त्यातनं आपल्याला वाट काढत काढत जायचं होता. तर चला तुम्हाला मग आता वाघ दरवाजा दाखवतो मी. हा आहे वाघ दरवाजा, जो की रायगडचा दुसरा दरवाजा. त्यावेळी जास्त कोणाला माहित नव्हता हा दरवाजा एक्झिस्ट करतोय तो. आणि वाट अशी पक्की वाट नाही आहे, कारण हा दरवाजा असा होता की कोणाला माहित नव्हता. हा चोर दरवाजा असल्यासारखा होता. इथून फक्त आपले लोकच कधी यूज करत होते. आता वाघ दरवाजा बघितलाय आणि आता समाधीकडे जायचं आपल्याला. तर आता विषय असा होता की ज्या वाटेने आलो तो वाट जवळपास 1-2-3 किलोमीटरची होती. तर त्या वाटेने परत जाणार, परत 2-3 किलोमीटर परत पुढे येणार. तर त्यामुळं आम्ही एक शॉर्टकट मारलाय. त्या अशा पद्धतीचा रोड आहे. तर इथनं शॉर्टकट मारून परत हा उभा चढ चढायचा आता सर. तर आम्ही हा डायरेक्ट शॉर्टकट मारल्यानंतर महाराजांच्या समाधीला पोहोचेल. तर चला आता आम्ही वाघ दरवाजापासून वरती आलोय आणि मागं बघू शकता इथं समाधी आहे महाराजांची. तर आपल्याला आता दर्शनला जायचं तिथे. तर त्याच्या आधी हे सुशांत भाऊ जरा शॉर्टकट मारलेला आहे ह्यावेळी, कसं वाटतं? नाही, सुशांतला काय नाही वाटलं. आकाशला? आकाश कुछ भी नाही. आज आमचे ते एक स्पेशल गेस्ट आहे, त्यांचे मनोगत महत्वाचे आहेत. साक्षी कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. कसा वाटलं ट्रिप? जरासा अवघड. अच्छा, साक्षीला जरासा अवघड गेलाय. साक्षीला वासोट्याला एकदा प्लॅनिंग करूया. मी YouTube मध्ये बघितलं. तर चला दर्शन घेऊया आता. आज बसू दे मारायला. आता आम्ही जगदीश्वर मंदिराच्या समोर आलोय. तर आता दर्शन घेऊया जगदीश्वराचं आणि त्यानंतर त्याच्या मागे महाराजांची समाधी आहे, तर त्याचं पण दर्शन घेऊया. चला. काय आपली गडाची पूर्व बाजू हिंदू मंदिरात स्थापत्य शैली काय की आपली कुठल्याही मंदिराची दर्शनी बाजू ही कुठल्याची पूर्व असते. म्हणजे ही दर्शनी बाजू आहे. ही जी आज दक्षिण बाजू ही आहे म्हणजे तो पश्चिम आहे, म्हणजे मागली बाजू ती आहे. ज्यावेळेला वाघ्यात समाधी पाहिजे त्यानंतर ही बाजू बंद करण्यात आली पूर्ण, टोटल नाही तरी आपण बंद करून निघताना असं सर पूर्ण त्यानंतर ती पूर्णपणे चालायचं. ते आता मी तुम्हाला मागायची त्यावेळेला इंदुरकरांनी वाडा पूर्ण बांधला. महाराज आले गडावर, महाराजांना विचारलं तुम्हाला काय हवं, तर इंदुरकरांनी सांगितलं की मी फक्त तुम्हाला राज्याभिषेक दिवशी एकच गोष्ट मांडणार, मला तुम्ही ती गोष्ट द्यायची. त्या दिवशी राज्याभिषेकला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दर्शन आले. त्यावेळेला हिरोजी इंदुरकरांनी त्यांना अडवलं. महाराज मला आता तुमच्यानं तुम्ही जे मला शब्द देता ते मला मागायचं तुमचं. त्याला महाराजांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे सांग. तर राजे हा गड अजूनही अपुरा आहे म्हणून सांगितलं. या गडावर अजून एक दगड लागायचा आहे, तो दगड मला आज लावायचा. तर तुम्ही मला ती परवानगी देऊ. माझे म्हणजे लावा. तर कुठं लावायचं? तर मला ह्या पायरी लावायच्या जगदीश्वराच्या देवाच्या समोर. तर का? अरे हा दगड लावायचा तर तो महादरवाजातला या नाणे दरवाजा जिथं बाबा लोक जास्त येतात ती जागा तुम्ही निवडा, मी तुमच्या नाव ते हिरोजी इंदुरकरांना नाही मिळत. तर असं का तुमचंच का लावायचं? तर हिरोजी इंदुरकर असे म्हणते की राजे ज्या वेळेला तुम्ही रायगडावर असतात, ज्या वेळेला तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला त्या वेळेला तुमच्या पायाची जीव ही माझ्या नावाला लागेल. मला की मला हे नाव इथं लावायचं. म्हणून की हिरोजी इंदुरकरांनी इथं नाव लावलेलं आहे आपलं त्यासाठी. असं आणि हे सेवेचे हे तत्पर हिरोजी इटळकर
कर आहे. इंदुल नाही इंदुलकर मुली काही ह्यातनं गेलेलं आहे. झीज होते महाराजांची समाधी ही अष्टकोनी आहे. ही मेन समाधी मुळात म्हणजे चबुतरा ह्याच्या खाली आहे. हा अष्टकोनी हे आहे. तुला आता त्या साईडला दिलं ते आता बंद केलं मुळात म्हणजे. ज्यावेळेला प्रोत्साहन झालं संतोष दादाला फोन लावतो. हेलो देवसेना का आता आम्ही समाधीचं वगैरे दर्शन घेतले, जगदीश्वराचं पण दर्शन घेतलेलं आहे. तर आता जरासं जेवून घेतो. तर इथेच एक आपला झुणका भाकरी खायची आहे. तर ही सगळी आपली पंगत बसली आणि आता भात नाही, आता निम्मेच पोटा उलटा लागते. तर जेवून घेतो आणि मग राहिलेला किल्ला आपण बघू. जेवते का आता? नाही, आता जेवण आले आता आमचं. आणि हे झुणका भाकरी आणल्या आणि जेवाय बसलेत सगळी. कसं आहे चव कशी आहे? चटणी पण घेतात, खात्यात. चला खाऊन येतो, खाऊन घेतो, नंतर भेटतो. आता दुपारचे किती वाजले रे? बरोबर 3 झालेत. आणि आता जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता राहिलेला भाग आपल्याला बघायचा आहे. तर आपण आता प्रस्थान करूया समोर. चला, जय शिवराय. साप दाखव, साप दाखव. बघ, साप घेऊन आले, हातात घेऊन फिरते. केवढं बारकं पोरग आहे. काय आहे हे? साप. झोप यायला तुला? झोप यायला? साप कुठल्या कलरचा नाही. बघू साप, कोणता आहे कोणास? बघू साप, बघू कसला आहे. नाग आहे काय? अरे चौथीगिरी, अरे हाय इथं पाणी बहुतेक. खतरनाक पाऊस साप हाय आणला. कर त्याच्यात, हाय कर. खांजळ, खांजळ, अजून खांजळ, खांजळ चालू आहे. खांजळ. आता जेवण करून पुन्हा एकदा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आता आपण चालू आहे टकमक टोकाकडे. जाता आता बाजारपेठ पण बघूया. हे टकमक टोक. आणि ह्यो बघ, ह्यो पण तसाच आहे. होय, दिली व्यवस्थित सांगितली. हे असं पूर्णच मोकळं आहे बघ. हा टकमक टोक, पण फोटो काढला होती. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज शिक्षा देण्याचं काम करायचं, इथून ढकलून द्यायचं. ही आहे बाजारपेठ. या ठिकाणी सुरुवातीला व्यापारी लोक इथे येऊन आपल्या मालाची विक्री करायचे. हे अशा प्रकारचे आहेत. पहिला टप्पा, मधला टप्पा आणि तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्याला ते बाहेर बसायचे, एक सॅम्पल घेऊन त्यांचं काय माल काय कशा बद्दल आहे ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर सेकंड जो रूम आहे त्याच्यामध्ये ते सगळं माल असायचा. आणि थर्ड रूम त्यांना विश्रांतीसाठी असे असायची, असं आहे इतिहासामध्ये नोंद. तर आता जवळपास 5 वाजलेत आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केली. आणि हा आता आपला इथंपर्यंतचा रायगड प्रवास होता. आपण आज आपली स्वराज्याची पंढरी बघितली. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुमचे
अभिप्राय मत आमच्याशी शेअर करा आणि तुमचं सपोर्ट असाच कंटिन्यू राहू द्या. आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओला नका करू, एकाच चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत. आमचे व्हिडिओ तेही बघू देत आणि आमच्यासोबत तेही पंढरीचा दर्शन घेऊ देत. तर धन्यवाद 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 आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तर अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी परत घेऊन येऊ. पुढचा आपला आणखीन एक व्लॉग लवकरच येणार आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला आम्ही चांगला पद्धतीने आमचा बेस्ट देऊ, तुम्हाला चांगलं दर्शन घडवण्याचं अजून एका गडाचं. तर चला तर मग धन्यवाद, बाय, जय श्रीराम.